शिरपूर शहरातील नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सर्वच 32 उमेदवार यांना विजयी करण्यासाठी पटेल परिवार उतरलाय निवडणुकीच्या मैदानात। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्यासह सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांची शिरपूर शहरातील चौधरी गल्ली येथील संताजी चौक व वरवाडे येथील महादेव मंदिर चौक येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्यासह सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवारांना विजयी करण्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या आयोजित विजय संकल्प सभेला हजारोंच्या संख्येने माता भगिनी, नागरिक व युवा वर्गातील मुलामुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह आमदार काशीराम पावरा यांनी सभेची कमान सांभाळत आपल्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी दमदार बॅटिंग केली। दरम्यान सभेत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी व नागरिकांनी देखील अमरीशभाई पटेल यांच्यासमोर सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प केला। अमरीशभाई पटेल म्हणाले, जे मी बोलतो ते करूनच दाखवतो, ठोकत नाही। शिरपूर शहरात 35 कोटींचे 5 मजली मॉल तयार करून त्याला स्वर्गीय रावसाहेब प्रभाकर चव्हाण यांचे नाव देणार। आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की मागील 35 वर्षापासून संपूर्ण पटेल परिवार शिरपूर वासियांच्या सेवेत असून विकासाची अनेक कामं केली असून शिरपूरचे नाव महाराष्ट्रात पोहोचविले। त्याच प्रकारे यंदाही चिंतनभाई पटेल यांच्यासह सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवारांना बहुमताने विजयी करा। आगामी काळात शिरपूर वासियांसाठी 450 एकरात स्मार्ट सिटी, देशात 1 नंबरचे हॉस्पिटल, सर्व सुख सुविधांयुक्त स्मार्ट शिरपूर पॅटर्न करून शिरपूरचे नाव देशात पोहोचविणार। सुरुवातीपासूनच समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या पटेल परिवारावर विश्वास ठेवा। ज्या दिवशी आम्ही जनतेचा पैसा खाऊ त्या दिवशी पूर्ण परिवार आत्महत्या करून घेऊ। आम्हाला मनापासून शिरपूर वासियांची निस्वार्थ सेवा करायची आहे। त्यासाठी चिंतनभाई पटेल यांच्यासह सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवारांना विजयी करण्यासाठी जातपात न पाहता फक्त भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर मतदान करा, असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वतीने करण्यात आले। आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज 24, आवाज जनतेचा। आता आपण शिरपूरमध्ये अत्याधुनिक हॉस्पिटल बनवतो। तुम्ही सांगा, माझ्या घरचे तर 5 लोक आहेत, बाकी कोण जाणार आहे त्याच्यामध्ये? पूर्ण तालुक्याचा गरीब माणूस तिथे जाईल। 270 करोड रुपये लावलेले आहे मी। दरवर्षी 50 करोड लॉस येणार आहे। 1 रुपया लोन नाही घेतलेला आहे। थेट गरीब माणसाला हे नाशिक पर्यंत तुम्हाला जावं लागणार नाही अशी व्यवस्था तयार करतो। दुनियातला 5वा मशीन महाराष्ट्र देशाच्या MRI मशीन मी 13-14 करोडचे आणले। 58 लाखाचे ऑपरेशन थिएटर बनवलेले आहे। दुनियातली 1 नंबरची कंपनी बनवते। 15 ऑपरेशन थिएटर बनवले। बाकी सर्व 120 करोडचे सगळे आपण मेडिकलचे साधन आणलेले। मेडिकल कॉलेज बनवणार आहे। आयुर्वेदिक कॉलेजचं काम चालू आहे। नर्सिंग कॉलेजचं काम संपलं आहे। डेंटल कॉलेज करणार आहे। त्याच्याबरोबर होमिओपॅथिक कॉलेज भी करणार। आणि बोलत नाही तर करतो, हे कोणी करणार नाही। कोणी म्हणतं इथं सगळं मिळून गेलं, हे फक्त 50% मिळालेलं आहे। पुढे याच्यापेक्षा आणखी 50% आपण शिरपूरला वेगळी जागावर घेऊन जाणार आहोत। लोक म्हणतील काय करतील? अरे आमच्याकडे 50 चीज आमच्या डोक्यात आहे। हा शिरपूर आपण नवीन शिरपूर बनवण्याची कल्पना आहे। नवीन इंडस्ट्री यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आणि एक गोष्ट सांगतो, ज्याला हृदय असते तो काम करतो।
टीका करणारे टीका करत राहील. शिरपूरच्या लाख गरीब माणसासाठी आम्ही काम करतोय. यांनी कधी गरिबीमध्ये बोलायची, गरीब म्हणतात पण गरीब नाहीये ते म्हणत. आमची जागा गेली, त्या जमान्यामध्ये दान केली, दान नाही केली. त्यावेळी 54 मध्ये पाणी आला होता, त्यामुळे नवीन शिरपूरची जागा ऍक्विजिशन केली. त्या जमान्यामध्ये पैसे दिले आणि त्या पैशावर जी जमिनी खरेदी केलेली आहे. अरे मी 80 फूटचा रोड, माझ्या दुश्मन मी असेल तर 80 फूटचा रोड बनवून दिला. 700 रुपयाचा भाव हे 4000 ने 3000 होऊन गेले त्यांचे. ते कधी बोलत नाही. विरोध द्यायचा काही कारण नव्हता. ज्याच्या घरामध्ये 80 वर्षापासून जॉन्सन पासून बीजेपी होती, असं काय घडलं, असं काय तुमचं नुकसान झालं, असं काय आम्ही लुटून घेतलं, असं काय घडलं की तुम्ही निघून गेले. सगळ्यामध्ये पाहिजे हे तुम्हाला दुःखाने सांगावं लागेल. महाराज आणले तिथेही अनाजाला विकून टाकलं, कुठे गेला त्याचा हिशोब नाही. दरवर्षी ते शिवजयंती मनवतात, त्याचाही हिशोब नाही. आता कुठून तिकडून इकडून घेऊन येतील त्याचाही हिशोब नाही. कोणी आम्हाला विचारायचं नाही का तुम्हाला निवडून पाठवायचं. आम्ही 135 लोक आमदार कार्यालयामध्ये ठेवलेले. दर महिन्याला आम्ही 30 लाख रुपये पगार करतो त्यांचे. आणि किती योगदान तुम्हाला वाचून थोडासा दाखवतो. त्या आमदार कार्यालयामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 2,35,000 लाभार्थी संख्या आहे. आपण मोठी बिंदू लाभार्थी चष्मे 47,000 लोकांना. संजय गांधी श्रावण बाळ अशी 6 योजनेचे लाभार्थी 43,000 आहे. बांधकाम कामगार अंतर्गत 75,000 लाभार्थी आहेत. लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक लाभ 1,10,000 लोक घेत आहेत. असे वेगवेगळे लोकांना आपण सगळं त्यांना आपण करून दिलेले आहे आमदार कार्यालयाद्वारे. आता आपण सगळं काम केलंय. आता पुढचा जो माझा विचार आहे, विकासाचा सार शिरपूर पॅटर्न करायचे. शैक्षणिक क्षेत्राला शिरपूर पॅटर्न करायचे. पर्यावरणाच्या शिरपूर पॅटर्न करायचे. हिरवाईच्या शिरपूर पॅटर्न करायचे. सांडपाणीच्या शिरपूर पॅटर्न करायचे. स्वच्छतेचा शिरपूर पॅटर्न करायचे. आरोग्याचा शिरपूर पॅटर्न करायचा आहे. देशामध्ये इतका लहान गाव कुठेही नसेल असं करण्याचं काम आपण पुढचे 5-10 वर्षात करणार आहोत. माझ्या मुलाला मी उभा केलाय. मी 35 वर्ष तुमची सेवा केलेली आहे. तुम्ही त्याला आणि त्याच्या बरोबर काम करणाऱ्यांना तिघांना आपण निवडून द्या. तो माझ्या सरकार पुढे काम करेल हे मी तुम्हाला सांगतो. नवे विचार आहे, नवे विचार तर शिरपूर बनवेल. आणि आखरी जो लास्ट माणूस आहे त्याचं जीवन बदलण्यासाठी आम्ही कोशिश करणार आहोत. अजून आम्ही गेलो नाही, जाणार नाही ज्यापर्यंत हे शिरपूरचं नाव हे देशामध्ये टॉप क्लास शिरपूर तालुका. आज मी महाराष्ट्रात नाव घेतात पण पूर्ण देशामध्ये आपलं नाव व्हायला पाहिजे. आणि हे काही आमच्या बलासाठी नाही आहे, तर या तालुक्याच्या लाख माणसासाठी आपण काम करणार आहोत. कोणी काय बोलत असेल त्याच्या नादी लागू नका. ते खोटी गोष्ट बोलतील, कधी काम करणार नाही. आणि बसले तर काय करतील त्याच्यात मी काही सांगू शकत नाही.
हे पीसफुल शिरपूर सिटी आहे. इथे बगर गुंडागिरीच्या राज्य असायला पाहिजे. एकही गुंड तयार व्हायला नको, कोणी सामान्य माणसाला धोस द्यायला नको. आणि आज मी सगळे बसलेले आहे, रात्री बेरात्री कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल, तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता. मी बगर अन्यायच्या शिरपूर बनवण्याच्या मागे आहे. आणि एक शानदार शिरपूर, पीसफुल शिरपूर, बगर गुंडागिरीच्या शिरपूर बनवण्याची माझी मनातली इच्छा आहे. हजारो वोटाने तुम्ही निवडून द्या. जे 35 वर्षात काम केलंय त्याच्या दुप्पट काम करण्याचा आमच्या मनामध्ये मानस आहे. नवीन नवीन योजना आम्ही आणतो आहे. शिरपूरला आपण बहार 25 एकर मध्ये आपण ड्रायव्हिंग स्कूल काढतोय. भाडे वाढून गेलेले आहे हेही मला कल्पना आहे. काही गरीब माणसाला ते घर मिळत नाही हेही मला कल्पना आहे. आणि त्याच्यासाठी आपण 450 एकर मध्ये महाराष्ट्राने देशामध्ये नवा नगर शिरपूर नगरी नवीन बनवतो आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की कुठे राहायला आलेलं आहे. एक सुंदर नगरी बनवणार आहे. कारण ह्याचे भाड्याचे रेट बी खाली यायला पाहिजे. तिथेही आले नाही तर दुसरी 600 एकर वर्गणी रोडवर आपण तिथेही एक नगरी बनवणार आहे. आणि जे बोलतो ते करतो, ठोकत नाही, हे तुम्हाला अनुभव आहे. जे लोक उभे आहेत त्यांनी कधी 5 रुपयाच्या कोणाचं काम केलं असेल असं तुम्हाला आठवणार नाही. 80 वर्षापासून प्रल्हादाच्या पासून जनसंघमध्ये काम करत होते. का पार्टी बदलली? माझ्याकडे मोहनदादा आले होते. त्यांनी सांगितलं माझ्या वॉर्डची 2 सीट मंजूर. आता जे अध्यक्षासाठी उभे आहेत त्याच्यासाठी 1 सीट द्या, तो मंजूर. त्याला 1 वर्ष पुढे उपाध्यक्ष बनवा, मंजूर. जे गेले ते परत आले. मला सांगितलं मला तुम्ही फार प्रिय. ज्याच्या घरामध्ये 80 वर्षापासून जनसंघमध्ये बीजेपी आहे, का निघून गेलो? काय स्वार्थ होता तुमच्या? समाजासाठी गेले असते, डेव्हलपमेंटसाठी गेले असते तर मला मान्य आहे. डेव्हलपमेंट करायचं नाही, वेगळीच बाजू आहे. मी काही आपल्याला सगळ्यांना हे सगळं सांगणार नाही. तुम्हाला सगळं करताय. आणि लोकांना असं वाटत असेल की आपले रोड झाले, पिण्याचं पाणी मिळतोय, अंडरग्राउंड गटर झाली, लाईट झाली. आता आपल्याला काय गरज आहे अमरीशभाई? अरे फार गरज आहे. जो माणूस 35 वर्ष पुढच्या पाहतो, जो माणूस या तालुक्याचा नाही तर महाराष्ट्राचा नाही तर देशाचा सर्वश्रेष्ठ गाव बनवायची दिली इच्छा आहे. तुम्हाला माहित नाही, आता मी 450 एकर मध्ये स्मार्ट सिटी शिरपूर बनवतोय. कुणी विचार केला नसेल. त्याच्या बाजूला आणखी 600 एकर आहे. ते झाल्यानंतर त्याच्या बाजूला करणार. आणि आपला गाव हे देशात सर्वप्रथम तालुका पकडला जायला पाहिजे आणि ते कार्याने व्हायला पाहिजे. माझ्या डोक्यात वेगवेगळी योजना आहे, ते जाऊन द्या. बरोबर तुम्हाला माहिती आहे प्रभाकर चव्हाण साहेब होते, आज आपल्यामध्ये नाही आहे. मी त्याच्यासाठी एक आपण मॉल 35 कोटी रुपये खर्च करून 5 मजली मॉलचं काम चालू आहे. त्याचं नाव काय दिलं आहे?
स्वर्गीय रावसाहेब प्रभाकर चव्हाण या नावाने मी त्याची आठवण राहायला पाहिजे, त्यासाठी आपण करतो. हृदय लागतो, हृदयाशिवाय काय होत नाही, इच्छाशक्ती लागते.